हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार. व्हिडिओ बघत आहात. या पद्धतीने आपण सुंदर अशी ड्रायफ्रूट्स वडी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी बारीक बारीक कापून काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. त्यासोबतच इथे मी घेतलेले आहे 1 पाव तीळ आणि 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम बदाम. या सगळ्या साहित्याला छान मस्त असं भाजून घेतलं की अर्धे भाजून झाले की यामध्ये आपण पंपकिन सीड्स, मगज बी आणि सूर्यफूल टाकून घेणार आहोत आणि याला सुद्धा आपण मस्त असं खमंग भाजून घेणार आहोत. आता हे होत आलं की याच्यामध्ये पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच इथे टाकलेली आहे खसखस. आता ही खसखससुद्धा होत आलेली आहे आपली. आता हे सगळं साहित्य छान भाजून झालं की याच्यावरती आपल्याला टाकायचे आहेत पिस्ते. कारण पिस्ते ऑलरेडी क्रिस्प असतात, त्याच्यामुळे यांना जास्त भाजण्याची गरज नाही आहे. आता इथे मी घेतलेला आहे माऊली कंपनीचा गूळ. हा 1.5 पाव आपल्याला गूळ घ्यायचा आहे, छान बारीक बारीक चिरून. आणि भाजलेलं सगळं साहित्य आपण वाट्यामध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेणार आहोत आणि हे तूप वितळलं की याच्यामध्ये आपण सगळ्याच्या सगळा 1.5 पाव गूळ टाकून घेणार आहोत आणि मस्त याचा पाक बनवणार आहोत. गुळाचा पाक बनवणे फार सोपं आहे. थोडं तूप टाकून घ्यायचं आणि त्यावरती गूळ टाकला, वितळला गूळ की आपला पाक रेडी आहे. कसली झंझट नाही, 1 तार नाही, 2 तार नाही, काही करायचं नाही. मग पाक होत आला की यामध्ये आपण वेलदोड्याची आणि जायफळाची पूड टाकून घेणार आहोत आणि त्यालासुद्धा मिक्स करणार आहोत. हे मिक्स झालं की याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले सगळेच्या सगळे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि याला छान मस्त असं हलक्या हाताने मिक्स करणार आहोत. आता हे सगळं साहित्य मिक्स झालं की ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत आणि ताटाला तूप लावल्यानंतर हे सगळं साहित्य ताटामध्ये पसरवून घेणार आहोत. मी याला लाटण्याने एकसारखं लाटून घेतलेलं आहे आणि गार झाल्यावर याच्या सुंदर अशा आपण वड्या पाडणार आहोत. आपल्याला ज्या आकारात हव्या आहेत त्या आकारात आपण याच्या वड्या पाडू शकतो आणि या वडीचा आपण सुद्धा आस्वाद घ्या आणि आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा होळीची मिठाई खिलवा. तर मग बाय.